श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावान्दितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी समाला दंडकमंडल कट्यानकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारकं पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जयची क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाश शेषयन आनंद वेश आडमातीता अनंत जो सकाळ विश्वता जनिता समुद्रकन्या ज्यांचे कंत तो सर्व कारण करता ग्रंथानुभूता या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्यलीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वर्धन स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यवर्ता ब्रह्मसुता नियमिली जो अज्ञानत विनाशक विद्याचैतक सद्बुद्धीचा प्रकाश विद्यावय गुरुवरी देवी असते मतेपर्यंत श्रेष्ठ गुरुवरी चरणितयांचा नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीलाविग्रिय अत्रिकुमार दत्तात्रय निर्मिला धर्मस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वैष्णुते जगतप्राप्तींचे कर्तव्य मग घेतले अवतार जो प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला सौम्य रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी मनाश्रधर्म कोणासेही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्या साष्टांगाना मुनी कर प्रार्थना कर जोडणी आपली विख्यात मी जणी गायची अजुले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकून ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवय लागी उभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुरुंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वामी सुते आनंदमय सदोती तर याती व्यास वाल्मिक महाद्यांनी भौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे सष्टंग. कवी कला मुकुटा वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहू ज्ञात हिडवली तो मान तयांचे चरण नेमिले ईशचरणी धरले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथालयात निमित्त वरपसंत कारणे अहो तुम्ही संत जणी मस दिनावर कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी. आता करुण मन जे का होते श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवण सैत्री बसले परी हे अमृत जाणनी आदर धरावाची श्रवणी असे माझी संस्कृतवाणी तिकडे न पाहावे. स्वामींची लीला बहुत असती प्रसिद्ध त्या सर्व लोकांवर निता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या मोहदूतांनी अमूल मुक्त फळे घेतली काही द्यावा मान सुज्ञान अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृकथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचर नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरापर्णमस्तुं श्रीपाद श्री वल्लभपर्णमस्तुं. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणीची बसती त्यांची होय मनोरथमध्ये तेच निष्काम भक्तांना प्रती कैवल्या प्राप्तीस होते. अक्कलकोटा माझारे राजप्पा मोदी यांच्या घरी बेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेशित साहेब कोणी कलकत्ताचा हितू देऊन दर्शनासी पादला. त्या दिवशी साचा आधार त्यास केला की त्यास सेवेक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळासी महाराजांचे सुचवले तीन खुर्च्या अन्य बाहेर मांडा म्हणती एका दोघांची वर तिसरे बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांची वाटेल जोस साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही आलो कर्दळीवरांतरी प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हिरवाप्ती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र 80,000 हजारो नगरे आम्ही देखली. मग तिथून सहजगती पादलो गोदा तटकाप्रती जीची महाप्रख्या पुरांतरी बनले केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोनी हैदराबादसी पातलो. येऊनी मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरात स्वच्छ तिथं राहिलं. तदनंतर वेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर तेथे काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मूळ देश हिंडवणी सकल सोलापुरी बातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती येथे पासून झाले. या नगरात आनंद हो आनंद ऐसेच आमचे सकलवृत्त असो मुळापासून 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले. स्वामीराजा परी त्या स्थळी प्रख्याती तयांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रियतीवर कंबरेवर ठेवून कर दर्शन देती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिसोत अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत तितध्याय श्री रस्तुं शुभं भवतु.
अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांचं नाही पुनरुद्धी पदपावत्य कैवल्य. निर्विकार स्वामीवरती लोका चमत्कार दावती, काही वर्ष करून वस्ती मंगळवेडे सोडले. मोहळ माझी वास्तविकता पटो झाले भक्त, त्यांची साकल उरत अल्पमती केवी वनू. सेवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अधर्म मार्गांसी टोळेंसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली अपरतुनी स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जले सेवेकांनी परीनच मानले. त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बसले राज स्वच्छने. तेथे एक विध होता, तो करितयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्त निश्चिती चोळपाच्या गृहपती, स्वामी सिद्धांतेश्वर मठी चोळप्पा करी अधिक योगगती चोळप्पाने केले नाही. परिभाषक पाही स्वामी आले सदनांचे, त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या ते आनंद झाला व उसाळत पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी करी चोळप्पा करी अधिक. तेव्हा राजा पदाधिकारी मालोजी राजा गादीवरी, दक्ष सुनिकारभारी परज्ञानी असती. ते चोळप्पाच्या गृहपती आले कोणी की लोका चमत्कार दावती. गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात, रूपासी कळवतंत आपल्या नगरी किती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणे, गावात येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रोता पाही आजवर झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्या, परी ते केवळांतर त्यांनी येसे वार्ते ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आता तर देती दर्शना, राव मुखातीने वाणी निघाली तोचे अट्टी पुढे पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली, मती उंकुळी रायाची खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती बळून गेली दुरी चरण भक्ती जडली, सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारमृत नाना कथा समंत प्रेमळ भक्त परिसोध्याय गोढा. श्री स्वामी राजा पर्णमसुम श्रीरस्तुम शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तद्ध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येतात. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरुक्ती चुकेल. गीता अध्यायांच्या अंती अक्कलकोटे आले, तीन रूप दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव, हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे. त्यांते चोळप्पाची सद्गुणी कांता हाती, केवळ प्रतिव्रता सुदुतीचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शन येती कामनाची ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणती मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशावनी. शरीर भोग कष्टले संसारात तप्त झाले, माया माफसरांत फसले से आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राजप्रवृत्ती, दृढचरणी ज्यांची भक्ती त्यांचं होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीत ती. कोण दोना संन्यासी आले अक्कलकोटासी, हंसोनीवंती जनासी ढोंगीच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण कोणचे वो याचा अंगी वसते. ते तयानी निनेले समथानी जाणले अंतर, तेव्हा भेटीसे आले तेव्हा केले नवलैक. एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची स्वारी, ते दोघे अवजारी होते बरोबर संन्यासी. तेथे त्या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्त पाठावरती. श्री स्वामी समर्थ आपले चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छु जनसंख्यात पातले तेथे क्षणार्थ, समाज दाटला बहुतो एकाची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामगजची वाचा हेतू पुरवावे मनीचे मुन्य विनविती. कोणे द्रव्य पुढे ठेविते, कोणे फळे समर्पिती, नाना असतो अर्पण करती नाही मिते तयंती. कोणी नवसाते करीती, कोणी आनंद देते, कोणी काही संकल्प करीती चरण पूजते अन्यसे आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मन माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ वैरवी विसरुनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य निजहस्त समर्थांपुढे लोटीत. मोडली जणांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने कनान लोकासी, सूर्य जाता आजच्या स्थळाची तेथून या उठले. दोन संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांचे अंधक वर्जसे. जे पातले करू छळना, ज्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्तीजना अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुरोध्याय गोढा. श्री स्वामी राजा पर्णमस्तुम श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भावकनाक वैष्णवरा आज्ञा माछेद करा, वास करा पूर्ण साक्षी परात्परा खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तत्पर्यंत स्वामीराज वास करीते भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे, कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामींकडे राजरजवारे थोर थोर. तेव्हा किती एक द्रुपदी स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आपल्या नगराप्रती आणू मध्ये तयांची पडत. त्या माझे त्या अवसरी मल्हार राजाधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करीतेसे थोर थोर, वैसले असता समीर बोले नुरपर तयांप्रती. कोण जाऊन अक्कलकोटासी तेथील आणले स्वामीसी, तरी आम्ही तयांसी नामदेव बहुत. कारे जाण निकटनी, कोण न बोलती वचन, कोण ऐकायला गुण गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तरून रूप लागे परियेसा. आपली जरी इच्छा स्वामी त्या नावे टुपरीसी, तरी मी तयांसी आणि निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषले तो नृपर. तैसी सभागृही आनंदित झाली. नृपसहित सकळे जने त्यापरी तात्याचे सन्माने गौरीवनी मधुर वचने यशस्वी हो मदितया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती.
आनंदी झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य धन्य म्हणते त्यांचे अक्कलकोटांचे रोपती स्वामी चरणीजांची भक्ती राजघरातील युवती त्याही करिता स्वामी सेवा ऐसे पाहून तात्यांची विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसे नाही आपण प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्त थोर कार्य आपण साधावे करुण्या नाना पक्वाने करी तर ब्रह्मभोजने दिली बहुसलताने या जगदाने तृप्त केले स्वामीची अपुष्टप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती येशी करिता सर्वदा येशी यांना काही न झाले कित्येक व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांची मग लढवली की ती एका तकातून चोळापवरती त्याच लागी विनंती करी बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरांचे इनाम देतील तुम्हा ते द्रव्यश सर्वेच्या चोळापाची लागली आशा त्यांच्या अंतरी भरवसा जगिराचा बहुसाल चोळापाने जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊन समर्थांशी विरुद्धाप्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुधन ही आपला योग्य समान तेथे जाता होईल याचे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापण लागून काय दिले सत्तर राव मल्हार रूपती ज्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही प्रत्यप्रती काय म्हणण्या चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभू कथा समंत सदा ऐकतो भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस्तुम शुभम भव अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी तुझा हात अक्षरे मंडित लिहावी तैसे स्वामी चरित्र स्वामी समर्थ वद्विती मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करून निमजस्ती बडत्याप्रती चालावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्हारवाची म्हणे विषय आम्हांविषय भाव नसे म्हणून त्याच्या नगरात जाणे आम्हा उचित नाही अक्कलकोट नगरात राहणे आम्हा आवडे असा यत्न वर्त केला तात्या मनी चिंताला आपण आलोचक करायला ते न जाय सिद्धीसी परिपा यत्न करून येसा विचार केला मग त्यांनी काय केले अनुष्ठान आरंभले भक्ती नाही अंतरी दांभिक सदनात ते घरी त्यांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग त्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभले व्हावया स्वामी कृपा त्यांच्या परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ आता झाला वेगळीचित काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांची की तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्त योजना न्यावे बळवणे तिचे असं कोणी एके दिवशी साधून योग समयासी मेहनतो घालून स्वामीजी तात्यासाहेब निघाले कडप गावांचा मार्ग तरीला अधर्मार्गी मेना आला अंतराक्षी समर्थांना गोष्ट विदिते झाली मेण्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय गुंडला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंठे टेकले हातात त्यांनी मग अपयाश ते घेऊन बडोद्यासे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरमती पडती सर्वंत्रासी विचारती कोण जाता स्वामीकडे तेव्हा मराठा उमरावं यशवंत याचे नाव नृपकार्याची धरणी हवं आपणा पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण टाटी स्वामींपुढे ठेवतं ती पाहुणी समर्थांना तेव्हा आणि वरात क्रोध आला यशवंताचा पाहुणी डोळा तेव्हा काय बोलले अरे वेडी आणून सत्वर ठोकायच्या ज्यांनी साथीवर मोठ्याने समर्थ क्रोध बोलले कोळमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्य सोडणी साहेबीश प्रयोग केला मल्हारवारी आळ घाला त्या कृत्या माझी यशवंतराव गुन्हेगारले केले हात पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दावली दुस्तर ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत पष्टोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते पष्टोध्याय समाप्तम शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जयाची निर्गुणा जय जयाची सनातना जय जयाची अगरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटा मालाजी नृपती समर्थजनांची भक्ती स्वसेवा नित्य करून जाणण्याची परब्रह्म वेदांत आवडीतयांशी श्रवण करता दिवसनिशी हिराधिक शास्त्रांची वेतन देऊन ठेवले त्या समय मुंबापुरी विष्णू व ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांवरी करून लोकांना उपदेश देती त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपसला नृपभोवती बहुत करुणी खटपटी बोवांचे शेवटी आणले रात्री नृपमंदिरी वेदचर्चा ब्रह्मचारी करीत ते नियंत्रण नृपती बहु ख्याती वाढली लोकात स्तुती करीत जनसमस्या चर्चा वेदांत राजगुरुही होतेच एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी पाहावया त्यांचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढणी प्रश्न स्वामींशी ब्रह्मतकार केल्याने काय होई निर्धार ऐसे ऐकून येत सत्वर यतिराज हसले भुके काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी याची विचित्र उडती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळा संन्यासी बिरोळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीची याने ढोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसते तर तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढलं डोंग पूर्ण वेदाशास्त्रिक यात काही असे ना ऐसे ब्रह्मचारीनी बोलून पातल्या आपल्या सुससाने विकल्प वाचला म्हणी स्वामी तुझ्या म्हणते नित्य नियम सारुनी ब्रह्मचारी करीती शैनी जवळी पार्श्व दोघींनी तेही निद्रच झाले निद्रा लागली बुवांशी लोटल्या काही निशी एक स्वप्ने तयांशी चमत्कारी सेपडले आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषार त्यातून एक दंशाटना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडींनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलले जवळी होते जे पारशी जागृत झाली त्यांची त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत
त्यांचे सांगती समजतं. म्हणती यात काय अर्थ, स्वप्न ऐसे काही कपडती. असं दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिशय ब्रह्मवत्ता होणे विषय अंतर जरी तुझी इच्छित असी तरी स्वप्ने देखू शकत असे काय म्हणून भ्यालास जरी उरत भैमानी तशी मग ब्रह्मवत जाणणी कैसे ब्रह्मवताकार होणे हे नवे सोपे बोलले यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची बुवान प्रतिपटली गुण धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाशने भरले नयन कंठ झाला सदतीत त्या समयापासून भक्ती झाली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मवत योग्य झाली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भावी भक्त समाप्त अध्याय गोढा श्री राधा गिरा श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा जय जयाचे परब्रह्मा जय जयाची भक्त विश्रामा आनंद वेश आनंदा राजने जाम सरकार ज्यांच्या पुत्री तप्तदार रायभद्र शंकर नाम 6 लक्षांची जहगीर त्यांप्रती सर्व सकल सुखी अनुकूल असती विपुल संतती गमती असे ना परिपूर्व कर्म आगद त्यांना लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध बाधा न सोडी संबंध बाधा मुन्नी चैन पडे रात्री गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पाडी नावडे बघ विलास सुख कैसा त्यांचा निद्रा नाही जी रात्री चिंतानातले पोळे कित्येक अनुषान तैसे ब्राह्मण संत परणे बहुसाल दिली दान आरोग्य व्हावे मुन्ने विटले संसार सौख्यसी त्रासले या भव यात्रे श्रीकृष्ण वर्ग आला शरीर रात्री चैनसे कोणाला की जावे शरण मजवरी कृपा करी न कोण सोडविले व्याधीपासून याचा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन रात्र दत्त सेवा करावी सेवा केली भाऊ सहज लोटले 3 मास एक रात्री तयासी स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वशनी भाव धरावा तेने व्याधी जाई दूर ते तेथेच राहिले आणखीन अनुसरण पुन्हा तयांसी स्वप्न पडले अक्कलकोटे जावेत वा ते जाऊन निहित गोष्टी मानसी विचारणं शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित परस्परी प्रेम भावे सांगते कित्येक प्रातसान्य करून या पूजत्रावे घेऊन अर्पावे असमर्थचिन्नी जाती अति त्वरेने ही तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृकथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी समर्थ चरणान विंधान पर्णमस्तुम इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्ती नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंद्र गाजली ख्याती कामना दुर्नी चित्ती बहुत लोकदर्शन येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशदिक शूद्राणी अनामिक पाचसी आवणक भाविक दर्शन देती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फिकीर संन्यासी येती पैकी ती वर्णावी महिमना जते अवतले ब्रह्म जे नगर वैकुंठ वाद्य प्रत्यक्ष वाजू लागली असो येशा नगरात शंकराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक आता सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होतेच व्याधी दूर करावी म्हणून विनंती करा स्वामीच्या नेत्रव्य आपणा लगी द्रव्य काही देईन बाईस द्रव्य व पूर्ण आनंदी द्यायचे म्हण ते म्हणता इतके 200 रुपये द्याल की ते म्हणता बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 रुपयांचे देईन सत्य वचन आहे बाई विस्मित झाली आणि तरी ते म्हणे हे ते जरी तरी युद्ध घेऊन संकल्प आपण सोडाव शंकरराव तैसे करिता बाई यांनी चित्ती म्हणे प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थौर कोलीन परिपूर्व कर्म यांना गुणब्रह्मसमित पीडितो आता तरी कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून येसे एकता वर्तानी समर्थने उठले यवण स्मशानभूमीत आले ते राज त्वरित एकानतून खांचे निजले छाटी टाकून सेवेकरी शंकरावरांचे म्हणती लीला करून चुकले तुमच्या म्हणणासी निश्चय मानसी धरावं शंकरराव त्या दिवशी ना खाना दिकला फिकिरांसी आणि शेकुंदर गेसी एक कपणे चढवली मग काही दिवस लुटतो स्वामीराच्या आज्ञापती बारीक वाटणं निबंधपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराजे वैद्य व्याधी पळे आपणाची प्राकृती साराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लुटतं त्यांना ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदाचे दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये 10,000 ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञांबाहेर गावांबाहेर आहे मारुती सुगिनीची निचिती मठ तुम्ही ते त्या बांधावा एशिया एकांत सनी राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत होती सर्वांनुम ते त्याची बट बांधिला सुगिनीची कीर्ती शंकराव राजराम राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृकथा समंत सदा परिसोत भावी भक्त नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजा पर्णमसुम शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपर्ण मन पाऊल नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणे करून विचार आरंभिले स्वामी चरित ते शेवटी देणारा स्वामी समर्थ असता पायी हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थश्रमी बाळापा नामे द्विज कोण राहत होती आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनवागती प्रतिष्ठ 30 वर्षांचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची जरी संसारी वर्तदा तरी म्हणी नाही योग्य शांती योग्य सद्गुरु आपल्यावर ते कोटे भेटलं पंचपाकवाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहुनी स्वप्नी गोष्टी
उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापश दृढ शस्त्र सोडावा सोलापुरी कामा आमासी असे सांगून सर्वंत्रासे निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दक्षता महापुरात जन्मले. मुरगोड मल्हार दक्षता वेद श्री पारंगधर धर्मकर्मी सतारत ईश्वर भक्त तैसाची परी त्यांत नाही संत्या मुन्नीवृत्ती चित्ती मग शिवारणा करती कामना चित्ती धरुणे द्वादश अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन निवर्ती तयासी तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे म्हण मी तुझा पुत्र होईनी भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वारसी आनंद झाले मानसी वार्ता सांगता कांती ही ती चित्ती तोषली. नव मास भरता पुन्हा कांता पसरली पुनरत्न मल्हारान दक्षिणेने आनंदन संस्कार केले यथाविध चिदंबर नामाभिधान ठेवले तयाला शुल्क पक्षी शशिमान बाळवाड लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निगुंड व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया उसरी पूजे लागी प्राणिले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणून गजाश्री प्राणी येऊन तत्वचा चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान यशिलीला अपारा दाखविते चिदंबर प्रत्यक्ष शंकर जगद्गुरा अवतरले. असं प्रौढपत्नी यज्ञ केले दक्षिणांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भूषणी तुपस गेले सरुणी दक्षांचे समजले. जरले भरले होते गट त्यासी लावतामृत स्थगित झाले समस्त आश्चर्यकर्ती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एक समय सीते दर्शनाचे पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे जन झाले त्रस दात्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगुडी आले धावून म्हणती दक्षिण सांगून दादा आपले लावावे. रावबाजी वृत्तांत करून कोणी झाला श्रुत ते सांगतील दक्षित ते अमान्य करावे. मग दक्षितांनी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसा सांगता दक्षिणप्रती त्यावेळी बोलती काय आता पलटली तुझी मती त्वरित निरोप मागसी. कोपला तुझवर ईश्वरी राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवून निर्धार निरोप तुझा दिला. असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य केले ब्रह्मांवरती राहिले परतत्र जन्मावरी. एक समय अक्कलकोटी दक्षांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी आम्ही त्यांना जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप पडण्याच्या कामगिरी आम्हांकडे तई होती. महासिद्ध दक्षिण त्यांच्यावर निल्याल परउत्तम मुरगोड बाळापा येत पुण्यसन जन्य. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तचंदनार्थ यदिरूप प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गुढा श्री स्वामी राजा पर्णमसुम शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायवर निले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यासन राहिले 3 रात्री आनंदे. तिथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षत यतिरूपे श्री दत्त वास्तव्य संपर्क करीत होती. परी मुरगुडीचे विप्र बाळाप्पाचे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरे तेथे आपण जाऊनी बैसावी हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती कैसे करावे मानवाला ते ऐसी विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापुरम परम पावन स्थान. ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नूरसिंह सरस्वती पावले प्रेम भावने वंदिली. प्रातकाळी मी उठून संगमरी स्नान करून जपध्याने आटपुदी मागुती ते गावात सेवेकऱ्यां बरोबर मागुन्या मधुकरी भोजनात्री संगमावरी परतून तिथे मध्यस्न स्नान करून पुन्हा बसती जपध्यानी असं जाता वासमरी संध्यासन करावे. करुणीय संध्यावंदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतून ग्राम माझी येते. ते सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृह सुतकांता शीतोषणीची पर्वा न करता आनंदावृत्ती राहते. शीतोष्णचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा सुद्धा स्नोयची. आय्याराम सेवेकरी राहत होते गणगापुरी. त्यांची देखून हे शेवरी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या निज जे पडले तुम्हाला कमी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस कैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे जोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमरी झोळी उदक बुडवावी. आणून बाहेर येते ते शेळेवरी मग खाव्या भाकरी एसा नेम चालविला. एस लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चित्ता स्वर्गप्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगावी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसायचे. 1 मास होताना चिती स्वप्नी तिने यती मूर्ती येऊन दर्शन देती बाळाप्पा चित्त चुकवावे. 15 दिवस गेल्यावरती एक नेत्रस्त एक रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपण तिथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधवावे. आपण केले अंशान परितेन झाले पूर्ण. काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षतळासी ठेवून वस्त्रसी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उजलता खाली वृश्चिक निघाला. त्यासी त्यांनी मारली नित्यकर्म आटपिले. ग्रामाजी परत आले गेले भिक्षाकारणे. त्या दिवशी ग्राम भितरी पक्वान मी आले घरोघरी बाळाप्पा तोशिले अंतरी उत्तम दिन मानले. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरून झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिती बाळाप्पा पोचले. येऊन नगर रम्य देखली जिथे नूरसिंह सरस्वती 1 रुपये वास करी तिथे सर्व सौख्य
क्षणानदी आनंद भरला सर्वत्र तया श्रींचे प्रेमळ केवर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ होणं स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत अध्याय गोढा श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करया जगद्वारा हरवया भुवार वारंवार परमेश्वरा नाना अवतार दत्तचे भक्त जनतानार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होते. तेथे श्री स्वामी समर्थ गता अध्यायांच्या अंती बाळाप्पा बोले आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदी पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनात उत्कष्ट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करता स्वामी सिद्ध बातले. अचानक भाऊ सुहास्यवन श्री स्वामी पाहुणी बाळाप्पाहून धावून दृढचरण धरिली. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्रोंत टीका त्याचे श्री समर्थता यावेळी पडले होते. भूतळी उठून या केलेल्या लीला एक विचित्र असरुक्षांचे लिंगी दिले. त्या प्रेमकारणे बाळाप्पाच्या प्रेमेशा कृतीने धावले. त्यांचे वेगळे जागीदार ते होते. बिराडावर स्वयंपाक तयार करुणी म्हणती जाऊ दर्शन म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांची बाळाप्पा तेव्हा चालले. त्या समय श्री समर्थांचं नृपमनंतर राजवेदांचा तिथे प्रवेश कोणाचं नाव आहे. मार्गावनी परतले सजवार बिराडावर आले जे तिथे नैवेद्य पूर्ण केले. मग सरीले भोजनी तर प्रातकाळी मी उठून षटचक्रामे आचरुणी घेऊन स्वामी दर्शन जपलागी बसावे. श्रीशंकर उपास देवता त्याचे करावे पूजन नित्य माध्यस्थानी येता आधी त्याच्या पानुषण आठवाय. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्ष काढणे. मागोळ्यामध्ये करी मग यावे भेटावे जे मिळेल भाकरी त्याडेचं पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान असे प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुजन त्याचं सुंदरबाई मुख्य होते. त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करीत येशी आपण श्री स्वामी सेवा करीत जावे आनंदी. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्यां माझी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसतचं भांडणे होते दिसत होती. तर स्वामी सेवेची येथे अव्यवस्था होते. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्त योजना बोलणं टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळामाची प्रेमळ भक्ती पाहुणे संत स्वामी प्रति दृढ भाव धरणीची ती सेवा करते आनंदे. ऐसे लुटता काही दिवस बाळाप्पाची शरीराचे व्याधी जडली. रात्री चैनसे शंभरी भोगीला काही दिने कागदाची पुडी बेबुतणी ती पडली पाहता उकळून विष्ठात निघाले. पूर्वी कोण्या कृतकने बाळाप्पासी यावे मरण विजिले कोणाल्यांतून आज बाहेर पडले. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू त्यांच्या करी व्हावी लिखित. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे पडतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून बाळाप्पासी शंकरपूजन वर्चावे. तैसे आज्ञा तयांप्रती एकेदिनी समर्थ करीत परी बाळाप्पाची ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहाने समर्थली आज्ञा जाण हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला. निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य यापरी चिठ्ठली तर प्रश्न पाहता बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून नये करावे पूजन तया माझी दिलेस. तेव्हा सर्व भ्रांती फटली. स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटजी एक दिवशी काय बोलते बाळाप्पासी दारपत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून होते आमचं नुकसान ऐसे बोलाय पुन्हा बाळाप्पाने घेणं झाला. स्वामींनी मज द्यावी आज्ञा मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल. श्रीपाद भट एक दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवते दर्शनाची जावायची इच्छा. बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवते दर्शन नित्य बाळाप्पा येथे करत होते. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी या समर्थने आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा आपण द्यावी. त्यांचे कपड न जाणून आवश्यक म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांशी टाकीला. चिठ्ठ्या आपल्या घरी भटजी उचली सत्वरी दे राहून चाकरी करी असे लिहिलेच. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली कैसा दूर करतील तयाप्रती येती द्याळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोडा श्री राधाजीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजाय शरणार्पणमस्तु. 13 श्री गणेशाय नमः. शुल्क पक्षी शशिकार वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहता परी झाले व्यर्थची. स्वयंपाक करावयासी लज्जा वाटते त्यांची. त्यांचे एक समयसी काय बोलते समर्थ निर्लज्जाची झणिंद करून ऐसे जाण निरंतर ऐसा बोलता सद्गुरू बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती. तिने नित्य सेवेकऱ्यांस त्रास देवा व्यर्थचे नाना प्रकारे बोलणे करी सर्वांचा आपण परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता. ती याचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयसी लघुशंकता लागता स्वामींची बाळाप्पा ते उठवले. तेपासून बाळाप्पाचीच राहसे दर्शी घराणे सांगत समर्थांची बाईची शब्दात आली ती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येतो तो चोळापैकी स्वामी भक्त झाला. एक तात्पर्यंत स्वामी सेवा तो करीत अशी द्रव्याशाभोवत असे सांप्रते लागली. दिवाळीचं सण येता राज्यमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमानवर दिले कोण्या भक्त समर्थांशी अर्पिले चंद्रहार असे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा
राणीच्या मनात विचार येत त्वरित सुंदराबाई बोलती चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तू आहे चोळाप्पाजवळ येस ऐकता त्या काळी जमदार पाठविला ग मुलाला जमदार चोळाप्पाजवळ ये सत्वर म्हणे ज्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती चोळाप्पा बोलली तयासी हार नाही आमापसी बाळाप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर मुलाला जमदार बाळाप्पाजवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपल्यापासून चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जामदार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देते तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जामदार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती रागाला राणे परते सुंदराबाईंनी गोष्ट त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाच्या करी होता जो होता आजवरी तो काढून तयासी दूर करावे. राणी म्हणते असो एके अवसरी काय झाली नवरबली बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्ट एक वस्त्र तैवी पडले होते श्रींजळी त्याचे करून या जोळी समर्थ करी घेतली. अल्लाख शब्द विचारला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी श्रवंतराला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय उसेवून जे दर्शनाला आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 2 रुपये टाकीत आणून लागत असे शंभरा वंदी झाली. ते चोळाप्पा ते देऊने समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रीन असता आता असावे पाहुणे द्रव्यशी आनंद झाला तयासी परीनं आले मानसी श्रीचरणानंतर चोळाप्पासी दूर केले बाईसे वारे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पासे करीत होते. कोणी एक अवसरी सुंदरबाई बाळाप्पावर रागून दृष्टत्री ताडण करी भाऊसाळ. ते ऐकता बाळाप्पाचे दुःख झाले. मानसी सोडणं स्वामी चरणांचे म्हणते जावे येतो याकरिता दुसऱ्यांनी समर्थांजवळ पाहले तेव्हा कसे वेगळेच बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनाचे येतं त्याचे आसन दाखवळे. बाळाप्पा येतात त्या असताना आसन दाखविले सेवेकरीने तेव्हा समजले निजमानी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे असं विचार पडला. त्या लग्न तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत शब्द ठेवीत जपाचा काढून दिले. बाळाप्पासी आनंद झाला. पैशी गर्भरे ती कोणासी माशी झाली. सुंदराबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करूनही लावी ती. परिणांची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कुणा प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकुटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारवारी त्यांचे हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीसी भिवून त्यांचे तैसे न केले त्याने समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. त्यांची बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या तर बर्वेवनी समजले. मग त्यांनी काय त्याच दिवशी पाठविले फौजरासी कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. फौजरासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईंच्या स्वामीच्या सेवेकरांचं सरकारांती तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे अभिप्राय. मग सेवा करावा असे घेऊन गेले बाळाप्पासी म्हणते देऊ तुम्हाला पगार सरकारांते. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यश नाही आमापासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करले. श्रींचे उद्यापन जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ आणि भक्ती तेजी सद्गुरुजनी असक्ती तेने तर मोक्ष हाती आनंद साधन व्यर्थाची. उगाच करत अंबिका भक्ती त्यांवर स्वामी कृपा न करती सद्भावेची नामस्मरण करती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोटा तिमासी या जय जयाची स्वामी राया त्यांनी तुझ्या पाया विष्णू शंकर मंदिरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत सदा भक्त परिसोद्रशोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोध्याय त्रयोदशोध्याय गोडा. श्री स्वामी राजा चरणार्पण शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाचे करुंगना जय जयाचे अगस्मना जय जयाचे परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मना करोणी. प्रातकामी आठपणी मग बसावे असणे भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे. विधियोक्त एकाग्र करुणी मन घालावे. शुद्ध स्नान सुगंध चंदन लावून स्वासी कुसमे अर्पाय. धूप दीप नैवेद्य फलतामून दक्षिणा शुद्ध अर्पाय. नाना खाद्य नैवेद्यकाने स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे. सद्भावे करुणी धूप दीपारतीय पूर्ण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची कर्ण प्राकविलसना ब्रह्मानंदा यतिवर्य. जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांडादिशा विद्वंत्या जगद्गुरु सुखधामणी मासी या सर्व साक्षी करून आल्या. भक्तजन तारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदित कपाली समग्र तुझं रूपे नटलासे. करता आणि करविता तुझा हवी आणि होता दाता आणि देविता तुझं समर्थ निश्चय. जंगम आणि सिर तुझं व्यापले समग्र तुझं लागे आदित्य मार्ग कोठे नसे पाहता. असोन या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा. वेदांचाही सर्क सांसरे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवळी आपली सुती सहस्रमुखी शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावीची आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय जे दे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन सोन इहलौकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर याचे पावाया पहिलं तीर त्वमासरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली न पाहतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मद सुख साधन अज्ञान तिमिद निसोन ज्ञानार्थ दै प्रकट वै. शांती म्हणी सदा वसो ऊर्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निसो तुझ्या चित्त वसो ऊर्धा
विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो हो पंत व्यवहारी वर्तता न पडो प्रांतिचित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ सोनिया संसारात प्राशित व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुख मजलागी एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषी तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाऊन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ येस सडाक्षर मंत्र प्रीतीने जपावर तर त्याने सर्वत्र पाहिजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता एकदा सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेंद मंदमती पर्यासा शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ बाई आम्ही आहो स्वामी भक्त मिरव नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्काळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकतो भावी भक्त चतुर्षोध्याय गोढा श्रीरसुम शिवम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती आता पाप ताप दैन्य वार्ता तेन काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती दावती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच दै मंगळ वेडत ग्रामांतरात असा श्री समर्थ ग्रामजन समस्त वेडामध्ये त्यांची शीतोष्णीची भीती नसे ज्यांच्या चित्ती सदारण्यात वस्ती एकत्सळी परमेश्वर असते ज्यांच्या वाट्या चित्ती ते करिता स्वामी भक्ती जनहस्ती तयांते त्यावेळी मंगळ वेडत बसपा दिली तर आता दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती त्यांचे तो एकी फिरत फिरत सहज वनमाजी जाता देखील श्री समर्थ दिगंबर येथे राजा कंटक्षवर करून येतीवर केले शयने सेनेवल ऐसे नवल देखून लोटांगण घालतष्टे अष्टभावे दाठून माता ठेवी श्रीचरणे म्हणे कृपा कटाक्षी करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला होता तो तत्वता कर जोडणी द्विधा झाला बहुत प्रकारे पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतुष्टी तीवर हस्तक ठेवती तत्काळ मस्तकी दयाचे बसाप्पाच्या श्रीचरणी मंजळले तैपासून राहू लागला निषिद्नी स्वामी सिद्ध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून अशा वार्ता करीत असा कांते म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टत्र बोले तयासी म्हणे सोडली संसारासी वेळ काय लागले परी बसाप्पाची ती स्वामीचरणी असक्त जनपावाद न भीती नसे जाड कोणाची एके दिवशी अनंत बसाप्पा स्वामी सेवा करीत व झाली असा घोरतम दाटले चित्त चढले श्रीचरणी भीती नसे काही बनी दोन प्रहर रजनी समर्थ उठती चालली पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश गुरु अन्यत कृत शाप ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काय विधी स्वामी चरणी जडली वृत्ती देह बांध नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सगळं तेने अग्नी समान पाद सर्प झाला बसप्पा भाणावर आला परमित देखील सर्पमह चौकडे वृक्षशाखा अवलोकित दुसरे सर्प मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी बेशी परी भयभीत झाली अंतरी तो त्यांची मुदत समर्थ बोलले समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तिथे घे अणवाण काही न करावा देव तुझे उदले ऐसा बोलता समर्थ सप्पाय भय सोडणं घेऊन अंगवस्त्र टाके ते का सर्पावर गुंडाळून सर्पत्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प गुप्त झाले तेजही नष्ट झाले तेथून या परतले 70 ग्राम माझे आले बसाप्पा इथं बसले समर्थ एका देवळी तिथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला हे सनवल देखोनी चकित झाला अंतर्गणी माता ठेवी स्वामीचरणी अहंक प्रेमष्ट नयन वाहती त्यासी बोलती अतिश्वर घरी जावे त्वरित सुखे करावा संसार दारापुत्र पोशीचे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित राहताना श्री स्वामी समर्थ मंत्र जपात्य किती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदाभावी भक्त परिस्तो पंचोषोध्याय गुणा श्री स्वामी चरणार्पणापासून श्रीरस्तम शिवम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजनतानार्थ येतरूपे श्री भुवरी प्रकटो अक्कलकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्यांचे श्रेष्ठ स्वामी ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरीत हरिभाऊ नामे विख्यात आनंद होती नानत निर्वाह करत नौकुने कोकणांप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तिथील राहणार जात्या मराठे तायांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्या गावी त्यांचे माता बंधू राहती मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीत व्यापार त्यात तोटा आला त्यांची एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का नाही तेव्हा भावधरुणी मनी नवस केला स्वामीन ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता ब्रुसी वाटायला गेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज झाले निघाले माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावा यासी कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होनी मालक लिहून देतो पेढेवरी अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावायला पंडिताला मारवडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर अक्कलकोटी जाता समर्थांचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने तेव्हा समर्थ त्यांची शिवराम मारुती असे नामे दिले त्रिवांचे अनेक मंत्र दिले पंडिताला राम म्हटले गजाननांना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी तिंगाजवळ बोलवले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणजे ते ऐका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे सामंत्र हरिभाऊ तिथला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदाला पारवार नसायची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी शिडी निघला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला. बहुसा श्लोक आकाशत पतित योगचितम सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्छितमी संतोषले मग त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले. पावनतयांते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये आणले होती मुंबईनी, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्यांना कुणी त्यांच्या पादुका मुनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवरी केवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतायांचे आनंद आले. मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसांपर्यंत देहावाई भक्तांसारख्या दिल्या नाही कोण. ते हरिभाऊ एके दिनी स्वामी सिद्ध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थनाप्रती घेऊन मांडीवरही सत्वरधास्ती सत्वरी मस्तक त्याचे ठेवले. म्हणतीसी तू माझा सुत झाला सिंहथा निश्चित परिधान करावे भगवे वस्त्र संसार देई सोडणे. मग छाटी कपनी जोळी समर्थ त्यांची दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगा पादुका सत्वर देती हरिभाऊच्या घरी म्हणती जाऊनी सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर ठुटवावी आपला संसार लोभ मोहन मात्र चिंता न धरावा. आज्ञा ऐकून येशे आनंद झाला. मानसी सत्वर आले. मुंबईची साधुवेश घेऊन आज हरिभाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र करावे. हरिभाऊ गर लुटविता तारे नामे ज्यांची कांता ती करीत बहुता आकांत घेत रबडवणे. विनंती जोडणी करा अद्यापी स्वस्त करा तरी हा आपला विचार सोडणं द्यावा प्राणप्रिया ऐशी याचे उत्तर ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत ते स्त्रियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार ते रुकले समग्र तिथले शुभ्रवस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंगा समर्थ स्वामी दिले होते. आता पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामांडीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभुकथा समंत सदाभावी भक्त परिसुत षोडशोध्याय गुढा श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तिथे जाऊन स्वामी कुमरे मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामीसुद्धा निर्णती. स्वामीसुद्धा चंडी गागोबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले. अनेवार निजा मातीचा शोक पाहुनी दुःखित झाली. अंतर्गरण ती लागून सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुद्धा मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याची पिछाबाधा केली किंवा कोरणी करणी केली याची सोय झाली पाहिजे. पंचाक्षरी आणून त्याच मी प्रख्यात थोर यशवंतराव वासेकर त्यांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करुणी पोटी दर्शनाला उठाउठी सांगितल्या. स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वत्र ऐकून देव मामलेदार हसून देते उत्तर त्यांचे पिशाच लागेन थोर माझने दूर व्हायचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतर्गाने. मग स्वामी सुताजींनी अक्कलकोट येतेस असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशाने झाले. मठ होता कामांडी व्रत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे ज्यांची कांता तेही त्रास देता स्वामी सुद्धा परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहर सखे 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीसी स्वामी जयंती केलेसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान ते पाहुणी स्वामी सुद्धा प्रति आनंदे चित्ती प्रेमानंदे चरणवंती सवन करीत तयांचे. स्वामी सुतेन त्यांचे लावले स्वामी भक्तीसी धन्य झाली. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी मोनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदी समर्थांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची पाहुणी स्वामी भक्तीची परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात सखे 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदी छेली खेडे ग्रामत प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांचे स्वामी दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन जावले भस्नाचं कीर्ती ध्वजा उभारीला. म्हण माझी धरुणी कामना कोणी येते दर्शन त्यांची समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याही प्रति मनातील खून सांगती ऐकून जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवटत राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्यावेळी तोंडसे उदकात दियसे दिवस झाले ती न निराहारा राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभने प्रेमळ भजन करुणांसरे भरले ऐकले आत्मराने. सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी साधुनी मंदिरे प्रार्थने आणावे. पाहुणी समर्थांचे उल्हासले सुताचे मानसी धावूनी वेगेंसी मिठी चरण घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थामनी करी फिरविला मुखावरणी हस्ती धरून ठेवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती स्वामी सुतांवरी होती. स्वामी सुत रात्रीनं समर्थांवरीत करी भजन पायी खाडवा खोलणं प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात समर्थ स्वामी सुत भजन करीत पायी खाडवा
घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना साये स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी करावे काही मी जाणले कृतू माझी आई आम्ही स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता तुम्ही न करावी. असो मग स्वामी सुद्धा ते सोडून नगराबाहेर येतं मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊकीनं झाला पडतोने नाही आला जन्मावरी अक्कल उडी त्याचं दुःख उत्तर क्षीण झाला. स्वामी दुःख करी दिवस आता चैनसे क्षणभरी तोच रोग लागला शेवटी आजार पडला असा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थान ते स्वामी सुद्धा जण होत राहत त्या सने तिने वर्तमान ऐकून विनवी समर्थांचे मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठवले सेवेकरांशी म्हणे सुतांते सत्वरी मजसिद्ध आणावे परी सुद्धा त्याचं सांगती आला नाही अक्कलकोटी विरह त्याचे दुःख बोटी रात्री चलतेस मग सांगती समर्थ त्याचे घेऊन पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन यथापि स्वामी सुद्धा अक्कलकोटी आला नाही दिवसांदेहीशी न होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो फयता भरून यथार्थ ठेवला तो उडविकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जाती परवाने केली आजार वाढला विशेष श्रवणशुद्ध प्रतिपदेसह केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थकरिता विचित्र करणे परी वैसले स्नान करून परिगंधन लावती भोजनात उठती धन्नावरी अंग टाकती कोणा संगेन बोलती रोदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी मुंबईहुनी आली तार श्रोता झाला समाचार स्वामी सुतकत झाला. मग काकूबाईने सत्वरी जवळ केले वापरत येथे समजला समाचार परतत्र पावला आत्मचित निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करिता आकांतात दुःख समयवर नितांतरी दुःख होतेस. असो मग काकूबाई अक्कलकुटी लवला ही प्रतुनी आल्या बोलल्या काय समर्थ सुता आपला भक्त असोनी अकाली मरण पावला. मग स्मृती हेचे चरण त्यांचे तारण होय केसे समर्थ बोलले ती येऊ लागले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळांची ओढणी बेळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारा उतरला वाव देते दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभू कथा समंत भाविक भक्त परिसुत सप्तशोध्याय गोढा श्री भगवान चरणार्पणमसुम श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीत समर्थात तेव्हा बोले समर्थ सेवेकरी असे संप्रदाय परी एकही मजला जातो योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल तुमच्या मानसी त्या समयी पांखराची अधिकारी नेमूक आधीची चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची मोठ्या मोठ्याने वरटती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वरनवर म्हणते समर्थ. काकूबाईला कुणी लपवून विटेसे ती दिली आम्हास याचा अर्थ कोणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा प्रार्थना कोकणात राहत होता. स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अभिमान त्यांचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यांचे आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव घाला यासी आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करत दादा झाले आरोग्य तर समर्थांची कृपा होता रोगकडे राहिलं. केसगाव मोगला इथे तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापव्यंत मठांत काढणे या अक्कलकुटी येतं दर्शन घेतं समर्थांचे. ते म्हणता काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादीसी समागमे आमुच्या बाईत म्हणे तो अज्ञानात शांत अशरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थांचे वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळून तयासी समर्थ पुण्यशिवायचे बोलले या तुमचे काय गेले आम्हास दिसले जे बोलले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगत ती दादाची पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुनी पुढे सेवेकऱ्यांचं सांगती त्याची मुंबईची पाठविती ब्रह्मचारीने आज्ञा करीती याची सापा गादीवरी दादाची करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुद्धाची आज द्यावी कपनी जोळी निशान ब्रह्मचारी दादाची उपदेश दिवसनिशी गोसावी होऊनी गादीशी चालावी. आपण दादा जरी अज्ञानात होता तरी येशी गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची आया ब्रह्मचारीने पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थांचे समयची आज्ञा केले भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्त उठवे दादाच्या मोर्चे लावणी सत्वर धरामंती त्याच्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता तैसी श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली. त्यांच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले त्यांचे धन्य गुरूंच्या महिमाना पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई सगळी चित्ती म्हणे समर्था प्रति वेळ खचित लावले. ती म्हणता जी समर्था आपण हे काय करता दादा शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे वरे वाटले आम्हास येतेच करूया समयसी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले. ऐकून यशा वचनांना समर्थांची क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सतर. काकूबाईने आकांत करून म्हणलं अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ्या पिटी स्वसते परी समर्थ त्या समयसी लक्ष दिले नाही
दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेची ती पाहून काकूबाईचे दुःख झाले. अपर समर्थांचे हसू आले. अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलावले. काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागता आता अवश्य म्हणून तत्वता जनजवळी पातला. ऐसे बाईने क्रोधाविष्ट अंतरकरणे तुझे हे करणे लोका पावता कारण मग ऐकुनी मातेची उतकी. दादा तिच्या प्रती बोलती याची का तुझे गमती. माते आजपासून ऐकुनी पुत्राचे वचन उदास झाले तिचे म्हणा. असो दादा गोसावी होऊनी स्वामी भजन रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी तुझ्या गादीवरी बसून संस चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टोध्याय गोढा श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्तीने करिता श्रवण तेने दिव्य होय ज्ञाने तेने परमार्थ पंत सुलभ होतेस. बोलणे हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अध्याय श्रवण करिता सर्वत्र पावीचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नूरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाके क्षेत्रे पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना योग व्यासी बहुत महासाधू देखील. करावाया हटयोग्य साधन आहे सी इच्छा बहुतदिनी स्थान फिरोनी शोध करीती. गुरुचा जप तपसन्यासी असे केले त्यांनी त्यांचे पाहिले. कित्येकांचे चरणधरी परी गेले व्यर्थचे. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन धरुणी पोटी आले. नूरसिंह सरस्वती महिमाश्रींची ऐकुनी सन्मुख पाहून त्यांना आज्ञाचक्र भेदांतला ऐकू शकलो. सत्वरी म्हटला श्रवणी पडला. त्यांच्यात श्लोक ऐकता तेथी जी समाधी लागली. त्यांची स्मृती न राहिली. देहाचे ब्रह्मानंद प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असे झाले. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नूरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुंजांवरी मस्तक ठेवले झाड करी सदतीत त्या झाले. अंतरी हर्षेपोटी न समावे उठून या करिता सुती धन्य धन्य यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला असो नूरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतुनी ते वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयानात बौद्ध धर्म कृत्य केली. दूर कीर्ती गेली. काही दिवशी एका वेळी अक्कलकोटी पाहते घेतले. समर्थांचे दर्शन उभे राहिले. कर जोडून झाले. बहुत समाधान श्री गुरुमूर्ती पाहुनी नूरसिंह सरस्वती समर्थ बोलले. त्या समयसी लोकधन्यता पावलसी वर योषिता पळवणी. ती एसी द्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसी. जनी मग सहज भोवनी सुरस भोवनी अंती जाती सुकवावी. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटेल सकल मनी. नूरसिंह सरस्वती स्वामी असून निवृत्त केवी करतील. पर्यंतरी जखून यती तत्काळ पाहून लादून शब्द ऐकून बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून तो येऊनी राहिले. सस्सानी धर्मकृत बहुत गेले. यशवंतराव भासेकर नामदेव मामलेदार त्यांचे ज्ञान समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्ध इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनी बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधे तत्वता ऐसी लुटले. त्यांच्या चित्ता दर्शनसे पाहता स्वकार्य चिंतनी अंतरी खडग दिले. श्रींच्या करे मने मजवरी कृपा जरी करी तडी खडग देतील हाती. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणले अंतर. त्याचे पाहुनी कर्म गुरु राजद्रोही माणसे. लगबगीने उठले स्वारी सत्वर आले बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग घरी जरी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसा आला. परस्वस्तना झेंडा उभारीला बंडाचा त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपात्य भोगले कष्टी गेले व्यर्थचे. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. हाती क्रूढ राजात राजश्रीत सरदार मायापाशी दृढ झाले. स्वामीचरण भजन पूजन निश्चिती करीत आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदुद्दिसी दृष्टी मृत्यूसभय पातला. पाहुणे विप्रत परिश्रीजन धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले. ती नवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. त्या करिता विनवणी जुमरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतंगासी काय सांगत. हा असे माझे भक्त आयुष्याचे नसले. पहिले तो शब्दीचा आज असे त्याचा अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श आता करू नको. समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ शुभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीत धन्यता थोर वर्णतली. बैला प्रती दिली मुक्ती. मरण चुकले तात्यांची. ऐशी लीला असंख्य वर्णू जाता वाढलेला ग्रंथ. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृ कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोढहा श्रेयस्तुम शुभम भवतु. श्री अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा. जय जयाची तीव्रा भक्त संतप्तरा सर्वेश्वरा. गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती. दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोते दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा दृढ मानसी. गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या बातला. करुणी श्रींची सुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्यांची हास्यवदन करुणी. विक्रांत ते खाना तेने पूर्वेतील सर्व कामना. करुणी नाना
याचे भोजन दे. जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली. नाना पक्वाने फिकिरे बोलवले. 5 जण जेवू घातले. त्यानंतर फिकिरे तृप्त होऊन उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञावरती गृहस्थांचे सत्वर श्रेष्ठ अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शशांक झाले. तेव्हा म्हणे यवन यती अपवित्र कैचे हे उच्चिष्ट गतीमध्ये पाविन कुष्ट करता सोजना गोष्ट. आला मनी असा विचार तो समर्थाना काळा सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ता याची इतुक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एका येऊनी स्वामी सन्मुख सस्त उभा राहील. दारिद्र्यग्रस्त झाला मुनी भ्रमिष्ट फिरी राहताना द्रव्य मेळावा या साधन त्याच्याजवळही नसे. परी त्यांचे देखुडी श्रेय समर्थ म्हणती घे उच्चिष्ट घे त्वरित होतो निशंक मनात पात्रावरी बसला. त्यासी बोलते समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळून म्हणती. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयास येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. त्या घरात एक वृद्ध बाई दार उडून घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला. दृष्टी तिने बोलविले. त्याला आसनावर बैसविला. 10,000 नोटा आणि 17 गृहस्थ म्हणे आणला. बाईन त्या आशीर्वादितला द्रव्याला पोहता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आला प्रचित वारंवार स्तुती करीत श्रोतगाती स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभुकथा समंत सदा ऐकतो भावी भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र झाले 20 अध्यायापर्यंत. करुण माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपावा अवतरायचा. म्हण माझी येता जडदेह त्या गोनी तत्वता गेली स्वस्तानी येते राजे. शकी 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले. निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मानंदाची दुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून. तेव्हा जवळी होते जे सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीत नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करीत आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्राचा. असं स्वामींच्या आनंदलेला जनसमंग्र दाविला उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोर्णवर्णी. कोकणात समुद्रातली प्रसिद्ध जल्ला रत्नागिरी पालचित्रग्राम माझाही जन्म झाला असे. आता तिथेच बाळपण गेले. आता कोपरली सेने केले. उपशिक्षक मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी शिष्ट त्यांचे नामे शंकर त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीजनांवरती भक्तिभावार्थी पूजित करीती. दिवस लौकली चित्ती स्वामीचित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणवाधून गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पत्य मतीने अल्पत्य. प्रथमाध्यायी मंगलचरम कार्य सिद्ध देवस्थान. आधार स्वामी चरित्राचं कोणी हेची कथन केलेच. श्री गुरु कर्दळी वनांतून आले. स्वामी रूपे प्रकटले. भुवारी प्रख्यात झाले. एक तंत्वदध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तदध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आला दोन्या संन्यासी कल. त्याची वृत्त सकल 4थ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजापुढं त्याची त्याने न्यावया स्वामींची पाठविले कारभाराची 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबा ब्रह्मचारी त्यांची स्वामीच्या भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ तो होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते खाता खर्चून द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केले सचिदंबर दक्षांचे वृत्त वर्णन दशमादे ते एकदा पुनित श्रोते होते सत्याची. 11वा आणि 12वा 23 अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास ब्रवा त्यान माझी निरोपला. भक्ती मार्ग निरूपणे संकेत केले वर्णन. तो 14वा अध्याय पुन्हा सत्तारक भाविका. बसप्पा तैली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 त्यांची हृदयांचे वंदिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यांची लागला भजन छंदू. जो दादबुवा प्रसिद्ध 18व्यात हृदयांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपी. एक गृहस्थ निर्धन त्यांची आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस झाले 20व्यात वर्णिले. ग्रंथ प्रवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार व दिवशी पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता मंदुनी त्या उभे त्या ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी तिथला हा वर जो भावी वाचील हे चरित्र त्याची आयु आरोग्य पर संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढव विमल कीर्ती मुखे वसु सरस्वती भवचा तरी अंती मोक्षपदे मिळवत आहे. अंगी सर्वदा विनया सौहृदाभिमान नसो. सर्व विद्यासागर गौसो भक्तश्रेष्ठा लागूनच्या आकारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीसी आणला त्यासी रक्षावे द्यावाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेंचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला. भालसोतीचे याचा प्रतिपाल करावे बाळा पुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तुं शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृतं संपूर्णं. गुरुर्
परब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.